झी 24 तास एक पाऊल पुढे। निलमताई गोरे आहेत आपल्याबरोबर, शिवसेनेच्या प्रवक्त्या। आपण निलमताईंशी या सगळ्या विषयावरती बोलूयात। निलमताई, एखादा माणूस मंत्री होतो, त्याच्या गावाला त्याचं आगमन होतं, लोकांना आनंद होतो, हे सगळं स्वाभाविक आहे, ठीक आहे, पण त्याच्या स्वागतासाठी नोटा उधळल्या जाव्यात हे धक्कादायक आहे, काय सांगाल? पुण्यामध्ये यांची जी नियुक्ती झाली संजय सावकारे यांची, तर म्हटलं तर वरकरणी एक ते नाव असं वाटतं की एक नवीन नाव आहे राजकारणामधलं, पण थोडंसं ज्यांनी जळगाव जिल्ह्याची कल्पना आहे त्यामध्ये जर का पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे संतोष चौधरी हे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांचे ते निकटवर्ती होते, त्यांचेच पीए म्हणून ते काम करत होते आणि ज्या प्रकारच्या केसेस चौधरींवर झालेल्या आहेत, मारहाण करणे, ठिकठिकाणी गुंडगिरी करणे, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी धुमाकूळ घातला होता। इथे दोन्ही सभागृहांमध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली होती आणि म्हणून एखादा मंत्री आल्यालाच त्याच्यावरती काहीतरी आम्ही टीकाची जोड उठवायची अशातला भाग नाही, पण राजकारणातली एक अशी प्रवृत्ती झालेली आहे की पैशाचं बेभत्स असं प्रदर्शन करणं आणि त्याच्यामधून आपण कसे सत्ताधीश झालेलो आहोत हे जगाच्या समोर दाखवणं। आणि मला असं वाटतं की ज्या कार्यकर्त्यांनी हे अशी कृत्य केली असतील तर त्यांना असं वाटत असेल की अशा प्रकारे आपण वागलो म्हणजे त्याच्यामधून काहीतरी फार मोठा आपण जनतेचा जल्लोष साजरा करतोय। ज्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवानी म्हणजे कुपोषण असेल, नंदुरबारचं शेजारचं किंवा धुळ्या नंदुरबार या सगळ्या परिसराच्या मध्ये, आणि बेरोजगारांची संख्या उलट वाढली तिथे जळगाव जिल्ह्यामध्ये, अशा वेळेला या अशा त्रासलेल्या लोकांना काय संदेश यामधून जाईल किंवा ज्यांची घरकुलं मिळाली नाहीत अशा लोकांना यामधून काय संदेश जाईल याचा सद्विवेक बुद्धी या कार्यकर्त्यांना राहिली नाहीये। आणि मला असं वाटतं की अगदी निषेधार्ह घटना आहे ही, पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या त्या कार्यकर्त्यांवरती कुठेतरी एक बंधन आणलं पाहिजे आणि त्याचबरोबर संपत्तीचं प्रदर्शन करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ही आज एका पक्षामध्ये दिसली, बाकीच्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी अशा प्रवृत्ती आपल्याला दिसून येतात। वाढदिवसाच्या वेळेला वगैरे लोक करतात, आमच्या पक्षात तर अजून मला असं कुठे दिसलं नाहीये, परंतु बाहेर अनेक ठिकाणी या प्रवृत्ती दिसून येतात। तर या गोष्टींचं कुठेतरी तारतम्य बाळगण्याची शक्ती मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना असं मला निश्चितपणाने वाटतं, पण आडातच नाही तर पोरेत कुठून येणार असा भाग आहे ना। अगदी निलमताई, आपण सगळा गत इतिहास देखील या ठिकाणी सांगितलेला आहे, अगदी खरं आहे। संजय सावकारे हे संतोष चौधरींचे पीए होते, नंतर ते आमदार झाले, आता राज्यमंत्री झाले। सर्वसामान्यांच्या हितासाठी हे मंत्रिपद त्यांनी वापरलं पाहिजे। खरं तर आम्ही फोनवरून देखील त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ते फोनही उचलत नाहीत, हे तितकंच धक्कादायक आहे। राज्यामधल्या जो आता माणूस मंत्री झालाय त्याच्या कार्यकर्त्यांच्याकडून ही अशी वागणूक असते। खरं तर कार्यकर्ते एखाद्या नेत्याचे त्याचा आरसा असतात, ते कार्यकर्ते समाजापर्यंत त्याचा संदेश, त्याचं काम पोहोचवत असतात। अशी ही वागणूक आताच्या मंत्र्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची बघून काय वाटतं? वाटण्याचा प्रश्न म्हणजे असं आहे की दुःख, संताप, नाराजी, निराशा हे सगळंच दिसतं आहे, पण खरा प्रश्न हा आहे की आता या सगळ्यामध्ये पूर्वीच्या लोकांचं काय झालं? उरलेले जे 14 मंत्री राहिलेले आहेत आज सुद्धा कॅबिनेटमध्ये आणि ज्यांच्यावरती डॉक्टर विजयकुमार गावित असतील किंवा स्वतः छगन भुजबळ आज मोठ्या गाजावाजामध्ये त्या रस्त्याचं उद्घाटन होत आहे, तर असे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांचा विशेष काहीच बिघडत नाही। निश्चित, अगदी आपण बरोबर सांगताय की ज्यांच्यावरती गत आरोप होते त्यांच्यावरती काही कारवाई झालेली नाहीये। धन्यवाद निलमताई, आपण बोललात झी 24 तासशी त्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।